जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण बी.कॉम सेमिस्टर 6 2019 क्रेडिट पॅटर्नमधील 366 ई कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर नंबर 3 या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर स्टडी पर्पज आपण बघणार आहे. तर परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ निश्चित बघा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत उत्तम मार्क भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 366 ई हा जो काही विषय आहे, या विषयाला जरी कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर नंबर 3 म्हणत असला, तरी त्याचं नाव आहे टेक्निक्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग अँड कॉस्ट ऑडिट. ओके. या विषयाला एकूण 50 मार्क आहे. यासाठी पासिंगला तुम्हाला 50 पैकी 20 मार्क असणं खूप गरजेचं आहे. टाइम ड्युरेशन तुम्हाला 2.5 तासाचा असणार आहे. परीक्षेसाठी तुम्हाला इंग्लिश मीडियम असणार आहे. क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघूया. यामध्ये 2 महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की तुम्हाला ऑल क्वेश्चन कंपल्सरी सॉल्व्ह करायचे आहे आणि फिगर्स टू राईट इंडिकेट फुल मार्क्स अशा तुम्हाला 2 महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहे. क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटकडे वळूया. ज्यामध्ये टोटल तुम्हाला 4 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यातील क्वेश्चन नंबर 1 ए हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन किंवा फिल इन दी ब्लँक्स असणार आहे. 6 पैकी 5 MCQची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. त्यासाठी तुम्हाला 5 मार्क्स आहे. तुम्ही 6च्या 6 जरी सॉल्व्ह केल्या तर कोणत्याही 5 तुमच्या कन्सिडर केल्या जाणार. बरोबर 5 कन्सिडर केल्या जातील. त्यासाठी त्याला 5 मार्क आहे. त्यानंतर क्वेश्चन 1 बी हा मॅच द फॉलोइंग पेअर्स आहे. त्याला देखील 5 मार्क आहे. असे मिळून टोटल क्वेश्चन नंबर 1ला 10 मार्क देण्यात आलेले आहे. क्वेश्चन नंबर 2 हा राईट शॉर्ट नोट्स आहे. जिथे 4 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायचे आहे. त्यासाठी प्रत्येक शॉर्ट नोट्सला 5 मार्क आहे. असे मिळून 5 दुणे 10 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 3 ए हा मटेरियल व्हरायन्सवरती आहे, ज्याला 8 मार्क असणार आहे. तर क्वेश्चन नंबर 3 बी हा प्रॉब्लेम ऑन लेबर व्हरायन्सवर असणार आहे. त्यासाठी तुम्हाला 7 मार्क आहे. असे मिळून 8 आणि 7 15 मार्कासाठी क्वेश्चन नंबर 3 असणार आहे. क्वेश्चन नंबर 4 ए हा प्रॉब्लेम ऑन प्राइसिंग डिसिजन असणार आहे. त्यासाठी 8 मार्क आहे. तर क्वेश्चन नंबर 4 बी हा थेअरी प्रश्न असणार आहे. त्यासाठी तुम्हाला 7 मार्क असणार आहे. असे मिळून 8 आणि 7 15 मार्कासाठीचा हा क्वेश्चन नंबर 4 असणार आहे. असे मिळून टोटल 50 मार्कासाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट देण्यात आलेला आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th कडे कोणते प्रश्न विचारले जातील याची माहिती बघूया. क्वेश्चन नंबर 2nd हा राईट शॉर्ट नोट्सचा आहे, ज्यासाठी 10 मार्क आहे. इथे तुम्हाला जे काही 14 शॉर्ट नोट्स दाखवलेले आहेत, त्यापैकी काही शॉर्ट नोट्स या तुम्हाला परीक्षेत डेफिनेटली विचारल्या जाणाऱ्या आहेत. पहिली महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे स्टँडर्ड कॉस्टिंग. ओके. त्याचे तुम्हाला ॲडव्हांटेजेस, लिमिटेशन आणि टाइप्स ऑफ स्टँडर्ड एवढी माहिती तयार करून ठेवायची आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे टाइप्स ऑफ कॉस्ट ऑडिट किंवा त्याचे ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट ऑडिट असा प्रश्न आहे, किंवा नुसतं तुम्हाला कॉस्ट ऑडिट म्हणून पण शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते. ओके. आणि त्याच्यावरती तुम्हाला तर ब्रॉड क्वेश्चन डेफिनेटली विचारला जातो. तो कोणता आहे तो आपण क्वेश्चन नंबर 4 बी मध्ये बघणारच आहोत. त्यानंतर तिसरी महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे टार्गेट कॉस्टिंग. त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह ऑफ टार्गेट कॉस्टिंग किंवा इम्पॉर्टन्स ऑफ टार्गेट कॉस्टिंग हे देखील प्रश्न विचारले जातात. क्वेश्चन नंबर शॉर्ट नोट्सचा चौथा महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे कॉस्ट ऑडिटर. तर नुसतं कॉस्ट ऑडिटर म्हणूनही विचारलं जाईल किंवा कॉस्ट ऑडिटरच्या राईट अँड ड्युटीज आहे. मुळात हा प्रश्न तुम्हाला शॉर्ट नोट्स ॲज वेल ॲज क्वेश्चन नंबर 4 बी मध्ये 7 मार्काला तरी विचारला जातो. 5 नंबरची शॉर्ट नोट्स आहे. इथे या दोघांपैकी एक शॉर्ट नोट्स तुम्हाला डेफिनेटली आहे. कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड 6 हा मटेरियल कॉस्टच्या रिलेटेड आहे. तर कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड 7 हा एम्प्लॉई कॉस्ट रिलेटेड आहे. या दोघांपैकी एक प्रश्न डेफिनेटली विचारला जातो. क्वेश्चन नंबर 7 आहे कॉस्ट मॅनेजमेंट फॉर IT सेक्टर. ओके. त्यानंतर 8 नंबरचा आहे कॉस्ट मॅनेजमेंट फॉर ॲग्रिकल्चर सेक्टर. या दोघांपैकी पण एक प्रश्न तुम्हाला देण्यात येणार आहे. पुढची अत्यंत महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे डिफरन्स बिटवीन कॉस्ट बेस्ड प्राइसिंग अँड व्हॅल्यू बेस्ड प्राइसिंग. डेफिनेटली महत्त्वाचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक करून ठेवा. पुढे आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड किंवा नुसतं कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड असा पण प्रश्न विचारला जाईल. पुढे आहे ॲडव्हांटेजेस ऑफ कॉस्ट ऑडिट टू द मॅनेजमेंट. हा प्रश्न कधी कधी क्वेश्चन नंबर 4 बी ला पण विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे 12 नंबर प्राइसिंग पॉलिसी किंवा इम्पॉर्टन्स ऑफ प्राइसिंग डिसिजन. हा पण तुम्हाला प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढे थोडासा गौण आहे, पण तरी पण एक धावतीनं जर तुम्ही या प्रश्नांकडे टाका. त्याला नाव आहे आयडल टाईम
नंतर आहे कॉस्ट रेकॉर्ड. ह्या पण काही महत्त्वाच्या कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण शॉर्ट नोट्स बघितलेले आहे. एवढ्याच शॉर्ट नोट्स करा. डेफिनेटली तुम्हाला परीक्षेत आउट ऑफ पैकी आउट ऑफ मार्क्स पडतील. क्वेश्चन नंबर 3 हा 15 मार्कासाठीचा आहे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम रिलेटेड, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 3A हा यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट मटेरियल व्हरायन्स आहे. यासाठी तुम्हाला 8 मार्क्स आहे. टोटल 4 व्हरायन्स दिले जातात. मटेरियल कॉस्ट व्हरायन्स, मटेरियल प्राइस व्हरायन्स, मटेरियल क्वालिटी व्हरायन्स आणि त्याचं व्हेरिफिकेशन तुम्हाला विचारलं जातं. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 2-2 मार्क आहे. असे मिळून 8 मार्कासाठीचा हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 3B हा युजिंग द फॉलोइंग कॉस्ट डेटा आहे. यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट लेबर कॉस्ट व्हरायन्स, लेबर रेट व्हरायन्स, लेबर इफिशियन्सी व्हरायन्स अँड आयडल टाइम व्हरायन्स असे 7 मार्कासाठीचा हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 3A आणि B 8 आणि 7 15 मार्कासाठी बघितलेला आहे. क्वेश्चन नंबर 4 हा 15 मार्कासाठी आहे, ज्यामध्ये क्वेश्चन 4A हा प्रॉब्लेम ऑन प्राइसिंग डिसिजन आहे, त्यासाठी 8 मार्क्स आहे. तर क्वेश्चन नंबर 4B हा थेरी क्वेश्चन्स आहे, जो 7 मार्कासाठीचा आहे. यामध्ये तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारले जातील? तर पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे, हू इज अ कॉस्ट ऑडिटर? एक्सप्लेन द राईट अँड ड्युटीज ऑफ कॉस्ट ऑडिटर. म्हणजे इथे तुम्हाला कॉस्ट ऑडिटर म्हणजे नेमकी कोण आणि कॉस्ट ऑडिटरच्या राईट, ड्युटीज किंवा रिस्पॉन्सिबिलिटी पण तुम्हाला परीक्षेत विचारल्या जातात. दुसरा प्रश्न हाच वेगळ्या अर्थाने विचारला जातो. व्हॉट इज अ कॉस्ट ऑडिट? इथे कॉस्ट ऑडिट म्हणजे काय ते तुम्हाला सांगायचं आहे आणि राईट अँड ड्युटीज कॉस्ट ऑडिटरच्या कोणत्या आहेत त्याची माहिती द्यायची आहे. नेक्स्ट आहे राईट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट ऑडिट. ओके, जो मी मगाशीच तुम्हाला शॉर्ट नोट्सला सांगितला होता, कॉस्ट ऑडिटर, कॉस्ट ऑडिटरचे ऑब्जेक्टिव्ह किंवा त्याचे इम्पॉर्टन्स, हा प्रश्न तो तुम्हाला शॉर्ट नोट्सला ॲज वेल ॲज तुम्हाला थेरी क्वेश्चन क्वेश्चन नंबर 4B मध्ये विचारला जाऊ शकतो. पुढचा आहे व्हॉट इज द कॉस्ट ऑडिट? एक्सप्लेन किंवा स्टेट द ॲडव्हान्टेजेस ऑफ कॉस्ट ऑडिट. म्हणजे मी पुन्हा तुम्हाला सांगतो की कॉस्ट ऑडिटर किंवा कॉस्ट ऑडिट म्हणजे काय, त्याचे राईट, ड्युटी, रिस्पॉन्सिबिलिटी, त्याचबरोबर त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि ऑब्जेक्टिव्ह हे देखील प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक करा. किंवा एक महत्त्वाचा या निमित्तानं असा पण प्रश्न विचारला जातो, व्हॉट डू यू मीन बाय कॉस्ट ऑडिटर? एक्सप्लेन द स्कोप अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट ऑडिट. त्याच्यानंतर 6 नंबरचा प्रश्न आहे, एक्सप्लेन ऑर राईट द डिफरन्स बिटवीन कॉस्ट ऑडिट अँड फायनान्शियल ऑडिट. ओके, असे काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. इथे शेवटी 6 प्रश्न दिलेले आहे. त्यापैकी एक तरी प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाईल. म्हणजेच कॉस्ट ऑडिटर, एक तर त्याच्या राईट ड्युटीज, ओके, नाहीतर तुम्हाला कॉस्ट ऑडिटचे त्याचे टाइप्स, त्याचे ऑब्जेक्टिव्ह, त्याचा स्कोप किंवा त्याचे ॲडव्हान्टेजेस असे देखील प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक करून ठेवा. तुम्हाला जास्त मार्क्स हे भेटून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये PY BCom सेमिस्टर 6 2019 क्रेडिट पॅटर्नमधील 366 कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग थर्ड या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघितलेले आहे. बाकीचे देखील अ, विषयांचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला बघायला भेटतील. ते देखील काळजीपूर्वक बघा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क हे मिळून जातील. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.